चला म्हणजे आमचा मुलगा चांगल्या मार्गाला लागला. हा होय. आता उत्तम स्थळ बघायचं आणि लग्न लावून टाकायचं. हो ना. म्हणजे योग्य वयात लग्न झालेलं बरं असतंय, नाहीतर मन भरकटते. हे अगदी खरं बोल. आम्हाला बोलवणार ना लग्नाला? ओके बोला. पण हा पट्टे ऐकायला पाहिजे ना. आणि आता आपल्या सारखा नन्नाचा पाढा. काका मी समजावतो त्याला. म्हणजे तसा तो माझ्या शब्दाबाहेर कधी नसतोय. म्हणजे आता जवळजवळ त्याने मला गुरुच मानले. मी असा कान पिळतो त्याचा की पुढच्या महिन्यात बोल्यावर उभा राहील बघा. चांगलंय चांगलंय. पाणी हवं नाही तुमच्या तोंडात साखर पडो. पुढे पहिल्यांदा चालूय. चहा मागणं थोडस चुकीचं वाटतं पण चहा मिळेल का? हो आणते. बिन साखरेचा ना. काकांना बिन साखरेचा लागतो. हो. तुम्हाला कसं कळलं? नाही काय आता म्हातारपण म्हटल्यानंतर थोडं पट्ट पाणी पाहायला लागतं. हो काका तुमच्या दाढीला काहीतरी लागलं. माझ्या या बाजूला. हे इकडे इकडे इकडे. अगं हे म्हणाली. अगं हे काय यार. कसं सापडले? म्हणजे बंडू आणि मॅडमनी मला ओळखलं होतं हे कळलं होतं मला. पण तुझ्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं यार. मजा घालवली सगळी. तुला काय वाटलं की दाढी लावून तू मला फसवू शकतोस? मी केव्हाच ओळखलंय तुला. फक्त मी ओळखलं नाही अशी छान ऍक्टिंग केली. बस बस राहू दे. चल पण बघू परफेक्ट वय दिसते. नाही नाही मना केलं. मना केलं दाढीला आपण. जीत सरांची दाढी पण खोटी असेल का? जीत सर? अरे अस्मिता. हाय. पण ते खोटी दाढी का लावत असतील? तिकडे मागे राहिला. चुप आहे. अरे खरंच मागे राहिला. तिकडचा पाय वरती घे ना. पाय वरती घे. आपण नीट काढता येत नाही. एक मारीन. शिडराव आज एक माणूस लई खुश आहे जणू. रे प्रत्येकाची वेळ असते. आज काम करायची वेळ आपल्यावरती म्हणून बाकी काही. मी काय म्हणतो म्हणा का म्हणजे पटते का बघा. म्हणजे आपण ही छोटी छोटी कामं वाटून घेऊ. म्हणजे समजानी मिळून मिसळून काम करूया. कसं आज तुमची टर्न आहे ना म्हणून हे सुचतंय मिळून मिसळून काम करणं वगैरे. नाही नाही त्यावेळी पण माझ्या डोक्यात असते. पण हा तुम्ही दोघं ना आळशी आता. किती वाजले? चहा नाही मिळाला अजून तर चहा कर. मी काम करतोय दिसतंय ना. आणि आमचं काम झाल्यानंतर आम्ही बनवू. तुला एवढी घाई झाली असेल ना तर स्वतः बनवून पी. सेठ आज तुमची टर्न आहे कामाची. आज मनाली काही करणार नाही. जा चहा बनवा. मी बनवतो चहा. म्हणा का मस्त आलं घालून चहा करतो. आलं घालतो मस्त पैकी. आलं आलं आलो आलो. अरे 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 कचरा आहे. आईची भांडून आलाय ना. हो मी कट्टी आहे तिच्याशी.
वाटलंच मला तू इथे असणार म्हणून. नाही घरी आई ओरडली की इथे अस्मिता ताईकडे यायचं, हो की नाही? इकडे ये, इकडे ये. अहो काकू असं काय केलंय? काय केलंय? शाळेतून बाईंची कंप्लेंट आली आहे. वर्गात निबंध स्पर्धा होती, यानं स्वतःचा निबंध दुसऱ्याला कॉपी करायला दिला. मग काय, दोघही पकडले. काय रे चिंटू, असं का केलंस तू? पण काय रे, तू तुझी वही त्याला का दाखवलीस? कारण त्याला जमत नव्हतं ना. तो माझ्या पुढेच बसलेला. मी त्याची वही पाहिली तर त्यांनी काहीच लिहिलं नव्हतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की मदत करशील का, म्हणून मी त्याला माझी वही दिली. कॉपी करणं चुकीचं आहे आणि त्याला वही दाखवायची काय गरज होती? त्याने जरा विचार केला असता तर त्याला आला असता निबंध लिहायला. तो कसा विचार करणार? निबंधाचा विषय होता माझी आई, पण त्याची आई तर त्याला लहानपणीच सोडून गेली. म्हणून मदत केली मी त्याला. पण आई मलाच ओरडते, मलाच शिक्षा करते. चिंटू, हे बघ, तुझ्या मित्राला मदत करण्याचा तुझा हेतू चांगला होता, पण तरी कॉपी नसते करायची बाळा. कॉपी करणं चुकीचं आहे. तू चुकलास म्हणून आई ओरडली. चिंटू, तुझ्या मित्राची आई त्याला लहानपणीच सोडून गेली. खूप वाईट झालं. पण आपण किती लकी आहोत, आपली आई आपल्या जवळ. ती आपले लाड करते, आपल्यावर प्रेम करते, आपले हट्ट पुरवते. शाळेतून घरी आल्यावर तुझी फेवरेट डिश कोण बनवून देतं तुला? आईच ना. मग ती जसे आपले लाड करते तसंच तिला रागवायचं सुद्धा हक्क आहे. आणि ती रागावली म्हणून तू असं घरातून पळून येणार, कट्टी घेणार? व्हेरी बॅड. तू गुड बॉय आहेस ना. मग सॉरी म्हणायला. सॉरी आई, मी त्याला कॉपी करायला मदत करायला नको होती. खरंच रे, मला माहिती नव्हतं तुझ्या मित्राला आई नाही येते, म्हणून ओरडले मी. सॉरी. चिंटू, आई बद्दल काय निबंध लिहिलायस? आम्हाला वाचून दाखव ना. आत्ता दाखवतो. निबंधाचं नाव आहे माझी आई. माझी आई मला खूप आवडते. ती मला ओरडते, पण माझी खूप काळजीही घेते. मला तिच्याशिवाय करमत नाही. शाळेत असताना तिची आठवण आली की माझ्याकडे असलेला आईचा फोटो बघतो. मग असं वाटतं की ती माझ्या जवळच आहे. आपण प्रत्येक जण त्याला फोन करतो आणि ते उचलत नाही. मी एकदा माझ्या फोनवरून कॉल करून बघते. हा कर कर. रिसीव्ह केलाय. वसू फोन घेऊ नकोस. वसू फोन कट करतो.